स्वाध्याय विद्यार्थी मित्र या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण इयत्ता 7वीचा विज्ञानाचा 14वा धडा मूलद्रव्ये, संयुगे आणि मिश्रण याचा स्वाध्याय बघणार आहोत. आणि मित्रांनो, तुम्हाला अजून जर कोणते व्हिडिओ हवे असतील ना तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, म्हणजे मी ते लवकरात लवकर तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन. प्रश्न 1. माझे सोबती कोण कोण आहेत? म्हणजे आपल्याला अ गट आणि ब गटच्या जोड्या जुळवायच्यात. स्टेनलेस स्टील, तर स्टेनलेस स्टीलचं उत्तर आहे संमिश्र आहे. चांदीचं उत्तर आहे धातू. भाजणीचे दळण मिश्रण. मिठाचं उत्तर आहे संयुग. कोळसा हे मूलद्रव्य आहे आणि हायड्रोजन हा अधातू आहे. प्रश्न 2. ZnCd Xc Br Ti Cu Fe आणि Si Ir आणि Pt या संज्ञांवरून मूलद्रव्यांची नावे लिहा. तर बघा, Zn म्हणजे झिंक, Cd म्हणजे कॅडमियम, Xc म्हणजे झेनॉन, Br म्हणजे ब्रोमीन, Ti म्हणजे टिटॅनियम, Cu म्हणजे कॉपर, Fe म्हणजे आयर्न, Si म्हणजे सिलिकॉन, Ir म्हणजे इरिडियम, Pt म्हणजे प्लॅटिनम. प्रश्न 3. पुढील संयुगांची रेणुसूत्रे काय आहेत? हायड्रोक्लोरिक आम्ल, सल्फ्युरिक आम्ल, सोडियम क्लोराईड, ग्लुकोज आणि मिथेन. तर बघा, हायड्रोक्लोरिक आम्ल HCl, सल्फ्युरिक आम्ल H2SO4, सोडियम क्लोराईड NaCl, ग्लुकोज C6H12O6, मिथेन CH4. शास्त्रीय कारणे लिहा. प्रश्न 4. लोणी काढण्यासाठी ताक घुसळले जाते. पदार्थ वेगळे करण्यासाठी घुसळणे ही पद्धत वापरली जाते. ताकामध्ये लोण्याचे कण विखुरलेले असतात. ताक घुसळल्याने केंद्र अपसारी बलाने ते एकत्र येऊन त्याचा एक गोळा बनतो, म्हणून लोणी काढण्यासाठी ताक घुसळले जाते. रंजक द्रव्य पृथक्करण पद्धतीत पाणी कागदाच्या टोकापर्यंत चढते, तेव्हा मिश्रणातील घटक पदार्थ कमी उंचीपर्यंत चढलेले असतात. पदार्थांच्या 2 गुणधर्माचा उपयोग या पद्धतीत केला जातो. पदार्थाची वर चढण्याची द्रावकातील विद्राव्यता आणि स्थिर असलेल्या गाळण कागदाला चिटकून राहण्याची त्याची क्षमता. पाणी हे द्रावक असल्याने ते वेगाने वर चढते. पाण्यातील मिश्रणाचे घटक पदार्थ तितक्या वेगाने वर चढणार नाहीत, कारण ते गाळण कागदाला चिटकून राहतील. पाणी मात्र गाळण कागदाला चिटकून राहणार नाही, म्हणून रंजक द्रव्य पृथक्करण पद्धतीत पाणी कागदाच्या टोकापर्यंत चढते, तेव्हा मिश्रणातील घटक पदार्थ कमी उंचीपर्यंत चढलेले असतात. उन्हाळ्यात पाणी साठवण्याच्या भांड्याला बाहेरून आलेले कापड गुंडाळले जाते. ओले कापड इथे आलेले झाल्याने ते ओले कापड गुंडाळले जाते. पाणी साठवण्याच्या भांड्याला गुंडाळलेले कापड हे ओले असते. उष्णतेमुळे ओल्या कापडातील पाण्याचे बाष्पीभवन होते. हे बाष्पीभवन होत असताना ते भांड्यातील पाण्याची उष्णता शोषून घेते, त्यामुळे भांड्यातील पाणी गार राहते. म्हणून उन्हाळ्यात पाणी साठवण्याच्या भांड्याला बाहेरून ओले कापड गुंडाळले जाते. प्रश्न 5. फरक स्पष्ट करा. धातू आणि अधातू. तर बघा, धातू वर्धनीय असतात तर अधातू वर्धनीय नसतात. धातूंना चकाकी असते तर अधातूंना चकाकी नसते. धातूंना तन्यता असते तर अधातूंना तन्यता नसते. धातू हे उष्णता व विजेचे सुवाहक असतात तर अधातू हे उष्णता व विजेचे दुर्वाहक असतात. सामान्य तापमानात धातू हे स्थायू अवस्थेत असतात. अपवाद पारा फक्त हा द्रवरूपात असतो. सामान्य तापमानात अधातू हे स्थायू किंवा वायू अवस्थेत असतात. अपवाद ब्रोमीन हा द्रव अवस्थेत असतो. सोने, लोखंड, पारा हे धातूची उदाहरणे आहेत. हायड्रोजन, ऑक्सिजन ही अधातूची उदाहरणे आहेत. मिश्रणे आणि संयुगे. वेगवेगळी मूलद्रव्य किंवा संयुगे एकमेकांत मिसळली की मिश्रण तयार होते आणि 2 किंवा अधिक मूलद्रव्यांच्या रासायनिक संयोगातून तयार होणारा पदार्थ म्हणजे संयुग. मिश्रणातील घटक साध्या भौतिक पद्धतीने वेगळे करता येतात, तर संयुगातील घटक मूलद्रव्ये साध्या पद्धतीने वेगळी करता येत नाहीत. मिश्रणातील मूळ घटक पदार्थांचे गुणधर्म कायम राहतात. संयुगातील गुणधर्म हे त्यातील घटक मूलद्रव्याच्या गुणधर्मापेक्षा पूर्णपणे वेगळे असतात. तर मिश्रणाचं उदाहरण आहे हवा आणि स्टील. तर संयुगाचं उदाहरण आहे मीठ, साखर, पाणी. अणू आणि रेणू. अणू म्हणजे मूलद्रव्याचा सर्वात लहान कण होय, तर रेणू 2 किंवा अधिक अणूंपासून रेणू बनतो. अणूमध्ये मूलद्रव्याचे सर्व गुणधर्म असतात, तर रेणूला स्वतःचे गुणधर्म असतात.
अणूचे विभाजन करणे सहज शक्य नसते. त्याचे विभाजन केल्यास मूलद्रव्याचे गुणधर्म नाहीसे होतात. रेणूचे त्याच्या 2 किंवा अधिक अणूंमध्ये विभाजन करता येते. अणू एकत्र असल्यास रेणू बनतो, तर रेणू एकत्र आल्यास उत्पादन बनते. विलगीकरण व ऊर्ध्वपतन. तर विलगीकरण, एकमेकात न विरघळणाऱ्या 2 द्रवांचे मिश्रण वेगळे करण्यासाठी विलगीकरण पद्धत वापरतात. तर ऊर्ध्वपतन, द्रावणातून द्रव्य आणि द्रावक वेगळे करण्यासाठी ऊर्ध्वपतन ही पद्धत वापरली जाते. विलगीकरण पद्धतीमध्ये उष्णता द्यावी लागत नाही, तर ऊर्ध्वपतन या पद्धतीमध्ये उष्णता द्यावी लागते. खाली प्रश्नाची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा. मिश्रणातील विविध घटक साध्या पद्धतीने कसे वेगळे केले जातात? तर निवडणे, वेचणे, गाळणे, चाळणे, पाखडणे, संप्लवन, चुंबक फिरवणे इत्यादी पद्धतीने वेगळे केले जातात. निवडणे किंवा वेचणे या पद्धतीमध्ये मिश्रणातील नको असलेले पदार्थ उचलून बाहेर काढले जातात. द्रवातील अविद्राव्य पदार्थ वेगळे करण्यासाठी गाळणे ही पद्धत उपयोगी आहे. मिश्रणातून कमी अधिक आकाराचे पदार्थ वेगळे करण्यासाठी चाळणे ही पद्धत योग्य आहे. तर मिश्रणात जर लोखंडी वस्तूची भेसळ झाली असेल तर चुंबक फिरवून ते कण वेगळे केले जातात. प्रश्न आ. आपण दैनंदिन वापरात कोणकोणती मूलद्रव्ये, धातू, अधातू, संयुग मिश्रणे वापरतो? तर बघा, धातू मूलद्रव्ये सोने, चांदी, लोह, तांबे. अधातू मूलद्रव्ये ऑक्सिजन, कार्बन, नायट्रोजन, हायड्रोजन. संयुग मीठ, तेल, साखर. मिश्रणे साबण, संमिश्र स्टील आणि पोलाद. दैनंदिन व्यवहारात अपकेंद्री पद्धतीचा वापर कोठे व कशासाठी होतो? तर थेट अपकेंद्री पद्धतीचा वापर दैनंदिन जीवनात केला जात नाही. त्यासाठी आवश्यक असणारे उपकरण घरात नसते. अपकेंद्री पद्धतीचा वापर करून ठराविक आकाराचे कण वेगळे केले जातात. या तत्वावरती आधारित पद्धत म्हणजे ताक करणे, परंतु ताक करत असताना अपकेंद्री उपकरण वापरले जात नाहीत. त्याऐवजी रवीचा वापर केला जातो. रवीच्या साहाय्याने लोण्याचे कण एकत्र केले जातात. यात लोण्याचे कण केंद्र अपसारी बलाने वेगळे करून बाजूला जमा होतात. ऊर्ध्वपतन व विलगीकरण पद्धतीचा उपयोग कुठे होतो, का होतो? तर ऊर्ध्वपतन, अशुद्ध द्रव पदार्थ शुद्ध करण्यासाठी ऊर्ध्वपतन पद्धतीचा वापर केला जातो. तसेच द्रावणामधून द्रावक आणि द्राव्य यांना वेगळे करण्यासाठी देखील ऊर्ध्वपतन पद्धतीचा वापर करतात. या पद्धतीने समुद्राच्या पाण्यातून पिण्यायोग्य पाणी तयार केले जाते. विलगीकरण, एकमेकात न विरघळणाऱ्या 2 द्रवांचे मिश्रण एकमेकांपासून वेगळे करण्यासाठी विलगीकरण ही पद्धत वापरली जाते. या पद्धतीने वेगवेगळी रासायनिक द्रवणे वेगळी केली जातात. केरोसिन आणि पाणी यांचे मिश्रण याच पद्धतीने वेगळे करता येते. ऊर्ध्वपातन व विलगीकरण पद्धत वापरताना तुम्ही कोणती काळजी घ्याल? तर बघा, ऊर्ध्वपातन पद्धतीमध्ये सर्व उपकरणे व्यवस्थितपणे मांडली पाहिजेत. संगणनी नलिका योग्य रीतीने थंड राहिली पाहिजे. चंबूला उष्णता देताना ठराविक तापमानाचे नियंत्रण केले पाहिजे. विलगीकरण पद्धतीमध्ये तोटी व्यवस्थित बंद ठेवली पाहिजे. बऱ्याच वेळा ही तोटी सैल झाल्यामुळे त्यातून द्रव पदार्थ खाली गळू लागतात. तसेच वेगळे झालेले द्रव पदार्थ तोटीतून बाहेर काढताना अतिशय काटेकोरपणे तोटी उघड बंद करता आली पाहिजे. उपक्रम, गुऱ्हाळ अथवा साखर कारखान्यास भेट देऊन गूळ साखर तयार करताना मिश्रणातील पदार्थ वेगळे करण्याच्या कोणकोणत्या पद्धती वापरल्या जातात याची माहिती घेऊन वर्गात सादरीकरण करा. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि मला कमेंट करून कळवा तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणता हवा आहे, म्हणजे मी ते तुम्हाला लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.